असू दे असू दे. मला चालत. आमचं मेहुणं कुठं दिसत नाहीत. तात्या खोलीत आहेत, झोपले असतील. मी आलो उठून. अरे राहू दे राहू दे. आता तूच या घरचा करता पुरुष आहेस, तेव्हा तुझ्याकडेच पत्रिका देतो. कसं बघितलं, टोळलं होतं ना आपल्याला हलक्यातली पत्रिका देणार म्हणून. सगळ्यांनी न चुकता लग्नाला यायचं बरं का. डॅडी अहो, तुम्ही नको म्हणला असतं तरी आम्ही आलोच असतो की. तुमचं लई उपकार आहेत आमच्यावर. अरे उपकार कसलं त्या माणुसकीच्या नात्यानं केलं होतं आम्ही ते सगळं. वा पण तुला आता त्या उपकाराची परतफेड करायचीच असेल, आम्ही तरी काय अडवणार म्हणा तुला. पण कसं आहे, हे पंचक्रोशीत मान आहे आम्हाला, तुला तर ठाव आहे. तेव्हा हे लग्न आमच्या मान सन्मानाला शोभल असं झालं पाहिजे का नाही. अहो, म्हणजे काय विषयच नाही तर. ईशय सगळीकडे फक्त याच लग्नाचा ईशय निघाला पाहिजे, आणि म्हणून हे लग्न नीट पार पाडायची जबाबदारी तुझी. वचन द्या आम्हाला, काय बी झालं तरी तुळजाचं आणि सत्यजितरावांचं लग्न होणार. देतोयस ना वचन. उपकाराची परतफेड करायची संधी पाहिजे होती तुला. डॅडी, मी तुम्हाला वचन देतो, हे लग्न व्यवस्थित पार पडत. कसली परीक्षा घेतोयस रे माझी, आणि का घेतोयस? काय चुकलं माझं मला तरी कळू दे ना. आणि मी काय चुकीचं वागलो कोणाबरोबर की तू सारखं मला असं अडचणीत टाकतोयस? एकीकडे तुझा मागं लागले सिद्धार्थशी लग्न व्हावं म्हणून, दुसरीकडे डॅडीने वचन घेतलंय. अरे तुझ्यासाठी सिद्धार्थच योग्य आहे, पण तुझं लग्न दुसरीकडे झालं तर डॅडींच्या मानसन्मानाचा विषय. पण सिद्धार्थ तुझ्याला लय आनंदात ठेवल, पण हे लग्न डॅडींच्या मनाप्रमाणे झालं नाही तर त्यांना वाईट वाटेल. म्हणजे दोघांचं बी बरोबर आहे, आणि दोघं बी माझ्या जवळची आहेत. दोघांचं वाईट झालेलं मी नाही बघू शकत बाबा. आता तूच काय ते मार्ग दाखव, आणि या गुंत्यातनं मला बाहेर काढ बाबा. लेकरा, नको काळजी करू. तू देवाचा माणूस आहे. देव तुझ्या अंगात येऊन आम्हाला दिशा दाखवतो, मग तुला का नाही धावणार दिशा? तुझ्या हातनं देव जे काय करून घेईल ते चांगलंच करणार बघ. सगळं ठीक होईल, त्याच्यावर विश्वास ठेव. त्याचं खेळ ही चांगल्यासाठीच असते. तुझं पण तो तुझ्या मनातल्या पोरगीसंग लग्न लावतोय का नाही बघ. अरे बाबा, तू सगळ्याचा विचार करतो, तुझा पण करेल. आई, अगं हे काय सुरू आहे? तुम्ही मला वचन दिलं होतं की हे लग्न पुढे ढकलू, आणि आता आत छोटी आई हे लग्न व्हावं माझं म्हणून नवस करते. तुला खरंच असं वाटतंय तुळजा? मला नवस बोललेली नाहीये, बोलणार आहे. 1000 दिवं लावल्यावर तरी तो देव आमचा ऐकल. म्हणजे एक मिनिट, नाही कळलं मला.
तुला माहित आहे ना तुळजा, तुझ्या डॅडींच्या समोर आमचं काही बी चालत नाही. आता त्या देवाचाच आधार आहे आम्हाला. तुझं दुःख बघवत नाही ग, म्हणून 1000 दिवे लावून हे लग्न मोडू दे असा नवस बोलणार आहे मालन. आता देवच पाठीराखा आहे बघ. आणि तोपर्यंत काय, आमची कर्तव्य तर आम्हाला पार पाडावी लागणारच आहेत ना. म्हणून तर पत्रिका द्यायला चालली. मला दिसायचं ना, बाप म्हणून समज दिसायचं मला. वाटायचं उठावं आणि तुझ्या घरी यावं, तुझ्याकडं तुझ्या लेकीचा माझ्या पोरासाठी हात मागावा. पण मग नशीब असं पुढे येऊन उभं राहायचं आणि सांगायचं निंबाळकरच्या जोड्यापाशी बी उभी राहायची लायकी नाही तुझी. कुठल्या तोंडानं हात मागणार आहेस? माझी मलाच लाज वाटायची शालन. मी कुठल्याच कामाचा नाही. मी तुझ्यासाठी काय करू शकलो नाही, माझ्या लेकींसाठी काय करू शकलो नाही, माझ्या बहिणीसाठी सुद्धा काय करू शकलो नाही. मी बाप म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही, मी भाऊ म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही, मी नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही ग. मी काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. मी जगायच्याच लायकीचं नाही ग, जगायच्याच लायकीचं नाही. जगण्याचं